तर मी आज आलो होतो छत्रपती संभाजीनगर येथील चालू असलेले एक्सपो मसिया 2026 म्हणजे जगातील जेवढ्या काही कंपन्या असतात त्या आपल्या प्रोडक्टचं प्रदर्शन करत असतात। तर नमस्कार मंडळी, मी आपला माणूस उद्धव आणि आज आपल्या सोबत होता आपला मित्र आकाश दंडे। गेट मधून एंट्री केल्याच्या नंतर आम्हाला कळले की 500हून अधिक स्टॉल तिथे प्रदर्शनाचे लागलेले आहे। गेटच्या उजव्या बाजूला टोयोटा कंपनीचा लक्झरीज गाड्यांचा स्टॉल लागलेला होता। तसेच तिथे लोकांना सोप्या पद्धतीने समजावण्यासाठी एक डमी कार सुद्धा होती। नंतर आम्ही बघितलं कन्स्ट्रक्शन साठी जेवढ्या मशिनरी यूज होतात त्या सर्व एक्सपर्ट टेक्नॉलॉजी सोबत तिथे अवेलेबल होत्या। आणि आज तिथे गेल्याच्या नंतर मला एक गोष्ट तर नक्कीच शिकायला भेटली, ती म्हणजे जोपर्यंत आपण घराच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत जगात काय चालू आहे आणि जग टेक्नॉलॉजी बाबतीत किती पुढे गेलेलं आहे हे आपल्याला कळत नाही। आणि जर तुम्ही बिझनेसमॅन बनायचा विचार करत असाल तर जगामध्ये सध्या काय चालू आहे आणि लोकांना सध्या कशाची गरज आहे हे माहित असणं खूप गरजेचं आहे। आणि नंतर आम्ही बाहेर जाताना गेटवर बघितलं विकसित भारत का अगला महानगर म्हणजे छत्रपती संभाजीनगर। तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो देखील करा। चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र। तर मी आज आलो होतो छत्रपती संभाजीनगर येथील चालू असलेले एक्सपो मसिया 2026 म्हणजे जगातील जेवढ्या काही कंपन्या असतात त्या आपल्या प्रोडक्टचं प्रदर्शन करत असतात। तर नमस्कार मंडळी, मी आपला माणूस उद्धव आणि आज आपल्या सोबत होता आपला मित्र आकाश दंडे। गेट मधून एंट्री केल्याच्या नंतर आम्हाला कळले की 500हून अधिक स्टॉल तिथे प्रदर्शनाचे लागलेले आहे। गेटच्या उजव्या बाजूला टोयोटा कंपनीचा लक्झरीज गाड्यांचा स्टॉल लागलेला होता। तसेच तिथे लोकांना सोप्या पद्धतीने समजावण्यासाठी एक डमी कार सुद्धा होती। नंतर आम्ही बघितलं कन्स्ट्रक्शन साठी जेवढ्या मशिनरी यूज होतात त्या सर्व एक्सपर्ट टेक्नॉलॉजी सोबत तिथे अवेलेबल होत्या। आणि आज तिथे गेल्याच्या नंतर मला एक गोष्ट तर नक्कीच शिकायला भेटली, ती म्हणजे जोपर्यंत आपण घराच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत जगात काय चालू आहे आणि जग टेक्नॉलॉजी बाबतीत किती पुढे गेलेलं आहे हे आपल्याला कळत नाही। आणि जर तुम्ही बिझनेसमॅन बनायचा विचार करत असाल तर जगामध्ये सध्या काय चालू आहे आणि लोकांना सध्या कशाची गरज आहे हे माहित असणं खूप गरजेचं आहे। आणि नंतर आम्ही बाहेर जाताना गेटवर बघितलं विकसित भारत का अगला महानगर म्हणजे छत्रपती संभाजीनगर। तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो देखील करा। चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र। I can't complain, but no, take me home.